नमस्कार. आजच्या शिवचरित्र कथेला सुरुवात करूया. स्वतःच्या घरट्यापासून महाराज आपल्या 300 जीवलगांनीशी 1000 मैल दूर अनोळखी मुलखात एका भयानक शत्रूच्या पंजात सापडले होते. औरंगजेब, ज्याच्या काळजाचा डाव विधात्यालाही लागलेला नव्हता. तो औरंगजेब महाराजांचा चोळामोळा करण्याचे डाव आखीत होता. राजगडावर राजाच्या आईला याची कल्पना तरी असेल का? ती थकलेली आई उत्तरेकडे नजर लावून माझी पाखरे कधी परत येतील म्हणून वाट पाहत होती. पण स्वतःवर पडलेली स्वराज्याची जबाबदारी किंचितही ढळू न देता याच वेळी सिंधुदुर्ग किल्ल्याचे मालवणच्या समुद्रात बांधकाम चालू होते. मराठी आरमारावरचे आगरी, कोळी आणि भंडारी दर्यासारंग पोर्तुगीजावर, जंजिऱ्याच्या सिद्धीवर आणि मुंबईकर इंग्रजांवर कडक लक्ष ठेवून होते. हा शिवाजी राजा आग्र्यात अडकला आहे. हीच संधी त्यांच्या राज्यावर आणि आरमारावर गिधाडी झडप घालायला अगदी अचूक आहे. ती शिवाजी महाराजांची आई काय करील आपल्या विरुद्ध असा विचार या शत्रूंच्या मनात येणे अगदी सहज स्वाभाविक होते. पण त्या शिवाजी महाराजांच्या आईचे डोळे गरुडाच्या आईसारखे सरहद्दीवर अन समुद्रावर भिरभिरत होते. आरमारी मर्दाची तिला पुरेपूर पाठराखण होती. या आग्रा प्रकरणात एकही फितुरीचे वा कामचुकारपणाचे वा लाचखाऊपणाचे उदाहरण सापडत नाही. आपण विचार करावा. आपण तो कधीच करीत नाही. आपण रमतो आणि दिपून जातो ते आग्रा प्रकरणातील महानाट्याने, त्यातील प्रतिभेने अन त्यातील बुद्धिवैभवाने. या भयंकर राष्ट्रीय संकट काळात स्वराज्यातली माणसे जिजाऊसाहेबांच्या नेतृत्वाखाली कशी वागली, कशी दक्ष राहिली याचा आपण विचारच करीत नाही. राज्यकर्ता संकटात सापडला किंवा राज्यापासून 10 पावले दूर गेला की त्याच्या मागे त्याच्या राज्यात बंडे झालीच म्हणून समजावे, फितुरी, हरामखोरी घडलीच म्हणून समजा. पण महाराज राजगडावरून निघाल्यापासून 6.25 महिने 1000 मैल दूर जाऊन पडले होते. तरीही स्वराज्याचा कारभार आऊसाहेब आणि तिची हजारो मराठी पोरं बाळं चोख करीत होती. यालाच म्हणतात राष्ट्रीय चारित्र्य. इथे कळते आमच्या जिजाऊसाहेबांची योग्यता, आमच्या 3 मंत्र्यांच्या मंत्रिमंडळाची योग्यता, हुजूरपासून हुजऱ्यापर्यंत सर्वांचीच योग्यता. महाराज संचित होते. रामसिंहाने काबूलवरच्या स्वारीवर जाण्याचा दिलेला हुकूम महाराजांच्या कानावर घातला. त्याची स्वतःची मनस्थिती केवढी बेचैन होती. औरंगजेबी डाव ऐकून महाराजही कमालीचे अस्वस्थ झाले. खैबर खिंडीच्या आसपास आपला खून पाडण्याचा हा डाव आहे हे उघड त्यांच्या लक्षात आले. पण काय करणार? औरंगजेबाने रामसिंगला असे सांगितले की जखीरा आणि शिवंदी याची पूर्वतयारी करून दरबारच्या ज्योतिषाने मुहूर्त दिला की तू सिवासह सुजात खानासह कूच कर. तोपर्यंत थांब. म्हणजे सुमारे आठवडाभर तेवढेच मरण पुढे सरकले म्हणायचे. औरंगजेबाने आपल्या काही सरदारांना अशी आज्ञा देऊन ठेवली होती की तुम्ही थोड्या थोड्या जणांनी दिवसातून केव्हा तरी एकदा जाऊन शिवाला भेटत चला. तो काय काय बोलतो ते मला नंतर सांगा. राजे त्याप्रमाणे 2 वा 3, 4 सरदार आळीपाळीने महाराजांना भेटावयास येतच होते. महाराज त्यांच्याशी अगदी चांगल्या खानदानी पद्धतीने बोलत वागत होते. रोज याच 4-2 दिवसात एक बातमी, बहुधा ही बातमी मराठी वकिलाकडूनच महाराजांना समजली असावी. बातमी अशी की औरंगजेबाने मिर्झा राजा जयसिंहाच्या नावाने 3 परगण्यांची जादा जहागीर बहाल केली. ही जहागीर मिर्झा राजाच्या एकूण सेवेबद्दल होती. ही बातमी ऐकून महाराज चिडले. थोड्याच वेळात रामसिंग शामियानात त्यांना भेटावयास आला. तेव्हा महाराज चिडून त्याला म्हणाले, झालं तुमच्या बादशाही सेवेचं सार्थक. आम्हाला फसवून इथे आग्र्यात आणण्याची कामगिरी तुमच्या वडिलांनी केली. त्याबद्दल हे 3 परगणे तुम्हाला जादा जहागीर मिळाले. महाराज रागावले होते. रामसिंग हे पाहून अगदी व्याकुळ झाला. त्याचा त्यात काय दोष होता? मिर्झा राजांनीही शिवाजीराजांना आग्र्यात आणून बादशहाच्या तडाख्यात अडकविलेही असाही काही भाग नव्हता. होता तो मिर्झा राजांचा सद्भावच. ही जहागीर मिर्झा राजांनी स्वतः मागितलेलीही नव्हती. पण महाराज संतापले हेही सहज स्वाभाविक होते. रामसिंग मात्र व्याकुळ झाला होता. त्याला काय बोलावे ते समजेना. क्षणभराने महाराज शांत झाले. त्यांनीही जाणले रामसिंग आपल्यावर किती प्रेम करतो आणि राजपुती शब्दाकरिता किती सावध राहतो हे त्यांनी ओळखले होते. महाराजांनीच रामसिंगला म्हटले, भाईजी मी रागावलो. तुम्ही विसरून जा. आठवडाभरात जावे लागणार होते.
खैबर खिंडीच्या जबड्यात. शिवाजी राजांना घेऊन काबूलच्या स्वारीवर जाण्याची तयारी रामसिंग करीत होता. बादशहाचा लाडका क्रूर सरदार शुजाअत खान हा आपल्याबरोबर येणार आहे याचा धसका रामसिंहाला होताच. कूच करण्यास अजून 5-7 दिवस लागणार होते. महाराज स्वतः या औरंगजेबी डावामुळे अस्वस्थ होते. त्यांनी एक वेगळेच रान यावेळी उठवले. कोणते? महाराजांकडे रोज दिवसातून अनेकदा शाही सरदार मंडळी भेटावयास यायची. आजपर्यंत 17 मे 1666 महाराज या सरदाराशी छान हसून गोडीने बोलायचे. पण काबूलच्या वार्तेने चिडलेले महाराज काबूलचा विषय न काढता या येणाऱ्या सरदारांशी औरंगजेबाबद्दल सरळ सरळ टीकात्मक बोलावयास लागले. त्यात चीड होती. राजांचा आशय असा होता, बादशहाच्या वतीने केवढी वचने दिले, पण इथे आल्यापासून तुमचे बादशाह आमचा सतत अपमानच करीत आहेत. आम्हाला दिलेल्या वचनाचं काय? हाच शाही रीतिरिवाज आहे काय? शब्दाची किंमत नाही. आम्ही उघड फसलो आहोत. हे बादशाही प्रतिष्ठेला शोभतं का? भेटीस येणाऱ्या सरदार मंडळीशी हे असंच रोज अन सतत महाराज वैतागून बोलत होते. ते सरदारही चकित होत होते, कारण अतिशय खानदानी नम्रतेने गोड बोलणारे महाराज बादशहाबद्दलच वैतागून बोलताना पाहून त्यांना धक्काच बसत होता. बादशहाबद्दल असं गुपचूप बोलण्याचं धाडसही कुणी करीत नसे. इथे तर महाराजांनी ती आघाडीच उघडली. या सर्व गोष्टींचा वृत्तांत हेच सरदार लोक बादशहाला भेटून सांगत होते. आपल्याच विरुद्ध ऐन आग्र्यात आपल्या सरदारांना हा शिवा बिघडवतो आहे अशी भीती बादशहालाच वाटायला लागली. हे सरदार बादशहाच्याच हुकमावरून महाराजांना भेटत होते. यातून बादशहाच गोंधळला, कारण साऱ्या दरबारी लोकात हा उघड बादशाही विरोधी प्रचार धुमसू लागला. बादशहाला अशीही भीती वाटू लागली की खैबर खिंडीकडील प्रवासमार्गावर कदाचित हे विरोधी प्रचाराचे भडक बंड अधिकच मोकाट सुटेल. खैबर खिंडीपर्यंत तरी या शिवाजीचा मुडदा पाडता येणार नाही. तोपर्यंत प्रचाराचा वणवा जनतेत पसरेल. त्यातून पुन्हा शहाजादा शुजा याचीही लटकती धास्ती बादशहाच्या डोक्यावर होतील. काय करावे ते त्याला कळेना. वचने देऊन बादशहाने मला आग्र्यात आणले. ही वचने मिर्झा राजांच्या मार्फत मला दिली गेली आणि आता माझी साफ फसवणूक केली जात आहे. हे बादशहांना शोभतं का? हा महाराजांचा मुद्दा असंख्य कानामानापर्यंत रोज केवळ बेरजेने नव्हे तर गुन्हाकाराने पेटत चालला होता. बादशाह यामुळेच कमालीचा अस्वस्थ होता. शिवाला ताबडतोब ठार मारावे का? अशक्य आहे, कारण राजपुतांचा शब्द. काबूलची मोहीम रद्द करावी का? अशक्य आहे, कारण शाही प्रतिष्ठेला धक्का लागतोय. काय करावं? अखेर बेचैन बादशहाने रामसिंहाला बोलावून जाब विचारला की हा शिवा आम्ही वचने मोडली, आमचा विश्वासघात झाला असे आमच्या विरुद्ध सतत बोलतो आहे. तुमच्या वडिलांनी शिवाला वचने तरी कोणती दिली होती? रामसिंहाला त्याचे उत्तरही देता येईना. महाराज स्वतःही वचनांचा तपशील सांगेनात. प्रचाराचा प्रचंड कांगावखोर कल्लोळ महाराजांनी शाही सरदारांच्या समोर चालूच ठेवला होता. बादशहाच्या भोवती गांधील माशाचं मोहोळ उठलं होतं. अखेर बादशहाने उसने अवसान आणून रामसिंहाला असा हुकूम दिला की काबूलच्या मोहिमेवर निघण्याचा बेत आम्ही हुकूम देईपर्यंत पुढे ढकलला, किंबहुना रद्दच झाला. म्हणजेच महाराजांना बेमालूमरित्या खैबर खिंडीच्या आसमंतात गाठून ठार मारण्याचा शाही बेत आपोआप बारगळला. प्रचाराचं सामर्थ्य काय असतं याचा हा 300 वर्षापूर्वीचा साक्षात नमुना. केवळ शब्दांच्या तिरंदाजीने महाराजांनी हे औरंगजेबी कारस्थान शामियान्यात बसून हाणून पाडले. हत्याराविना महाराजांनी शब्दांची लढाई जिंकली. पण 2च दिवसात एक भयंकर प्रकार घडला. महाराज आपल्या शामियान्यात आपल्या काही मराठ्यांशी सहज बोलत बसले असता शामियान्याच्या दारावरचे मावळे पहारेकरी एकदम दचकून महाराजांकडे धावले अन म्हणाले, महाराज हे पहा काय. महाराज अन सर्वच जण उठले, दाराकडे धावले. बाहेर पाहता तो शेकडो मोगली सैनिक आणि त्यांचा म्होरक्या कोतवाल सिद्दी फौलाद खान महाराजांच्या छावणीला सैन्यानिशी गराडा घालीत होता. सुमारे 2000 मोगल असावेत. मराठी चिमुकली छावणी गराडली जात होती. कैद महाराज या गराड्यात कोंडले जात होते. औरंगजेबाने महाराजांना उघड कैद केलं होतं. तुरुंग नव्हता हा, बेड्या नव्हत्या हातात,
पण ही कडक कैदच होती. महाराजांना धक्काच बसला. त्यांना भविष्य दिसून आले. पहिला आवेग अनावर झाला. त्यांनी शंभूराजांना पोटाशी कवळिले. एकूणच आपण या आग्रा प्रकरणात मृत्यूच्या जबड्यात अडकलो आहोत याची खात्री झाली.